की वो देशाचे प्रधानमंत्री इथे येऊन गेले. हल्ली ते महाराष्ट्रात फार फिरतात, अनेक ठिकाणी येऊन गेले. सर्व देशाचं नेतृत्व करायची जबाबदारी त्यांच्यावर असताना आणि देशासमोर अनेक यश प्रश्न हे असताना ते सातत्याने महाराष्ट्रात येतात. आणि एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली दिसली की या निवडणुकीमध्ये दोन तर्फे जे झाले, मतदान जे झालं त्याच्यामध्ये जो काही आधार त्यांच्या खात्याकडून गोसाहेबांच्याकडून त्यांच्याकडे आला तो फायद्याच्या नंतर असा धोका घ्यायला नको म्हणून पुन्हा पुन्हा ते आपल्या भागामध्ये आपल्या राज्यामध्ये येत आहेत. येऊन सांगतात काय, प्रधानमंत्री येत असेल तर माझी तक्रार नाही, पण त्यांनी सांगावं की 10 वर्ष देशाची सत्ता त्यांच्या हातात होती. या 10 वर्षात त्यांनी काय फायदे टाकली आणि असा इशू पुढच्या काळामध्ये नक्की काय करणार आहेत हे त्यांनी सांगावं. पण त्याच्या सगळ्या संबंधी 2 ते 3 मिनिटं विकासाच्या संबंधी बोलतात, 10 मिनिटं अन्य लोकांच्या टीका करण्याच्यासाठी बोलतात, आणखी भाषा मिनिटं अन्य काहीतरी गोष्टीच्या संबंधी सांगतात. त्याच्यामध्ये असत्यावर आधारित अनेक गोष्टी असतात. रामाचं मंदिर बांधलं आहे, त्यामध्ये या देशात लोकांना आनंद आहे, लोक राम भक्त असतात आणि त्यामुळे मंदिर झालं असेल तर त्याचा आनंद आहे. पण या मंदिराला पैसे कुणी दिले, त्याला देणग्या कुणी दिल्या? या देशाच्या कानाकोपऱ्यातनं लोकांनी कोट्यावधी रुपयाची रक्कम ही या कामाच्यासाठी दिली, त्यामधून हे मंदिर उभं राहिलं आणि याचा आनंद देशाच्या अनेक लोकांना आहे. पण मोदी साहेब इथून सांगतात की आम्हाला चिंता आहे की आम्ही लोक इंडिया वाले लोक, महाराष्ट्र विकास आघाडीवाले लोक उद्या त्याला या मंदिराच्या संबंधी बंद फाडायचा निर्णय हा घेतील का काय याची चिंता आम्हाला पाहिजे हे ते सांगतात. तुम्ही सांगा, या देशामध्ये या राज्यामध्ये कुठे एखादं मंदिर चांगलं बांधलं, कुठे गावाचे लोक पूजा अर्चा करतील, त्याचं स्वागत करतील, मंदिर कधी बंद कधी केलं जातं? कधी केल्याचा अनुभव आपण ऐकला, पण नाही त्या गोष्टी त्या ठिकाणी सांगायच्या. मिळालेली सत्ता ही लोकांच्यासाठी वापरायची असते. पण अलीकडच्या काळामध्ये जी काही धर्म स्वीकारली, जे काही निर्णय घेतले, त्या सत्तेतून लोकांच्या जीवनामध्ये समृद्धी आणण्यासाठी कुठल्या प्रकारची भावने टाकलेली आहेत. या उलट त्यांच्या विचाराशी जो सहमत होते त्याच्यामध्ये ही सत्ता कशी वापरता येईल आणि त्याला तुरुंगात कसं टाकता येईल या प्रकारचे निकाल आज या देशाच्या सरकारने घेतलेले आहेत. आणि देशमुखांनी स्वतःचा अनुभव सांगितला. महाराष्ट्राचे गृहमंत्री आज त्यांच्यामध्ये त्यांच्या संदर्भात त्यांना वर्षभर काही सजा वगळली, काही कारण नसताना अशी अनेक उदाहरणं सांगता येतील. दिल्लीचं राज्य हे देशाच्या राजधानीचं अत्यंत महत्वाचं राज्य आणि केजरीवाल नावाचे ग्रस्त त्या ठिकाणी मुख्यमंत्री आहेत. अतिशय चांगल्या प्रकारचं काम त्यांनी केलं. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये, आरोग्याच्या क्षेत्रामध्ये त्यांचं काम लागण्याच्यासाठी महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा लोक त्या ठिकाणी येतात. आणि एका प्रश्नावर प्रधानमंत्र्यांच्या केंद्र सरकारच्या
त्यांनी टीका केली तर दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना आता तुरुंगामध्ये टाकलेली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा. आणखी एका राज्यामध्ये हे झालं, आदिवासींचं राज्य, आदिवासी मुख्यमंत्री, केंद्र सरकार आदिवासींना न्याय देत नाही त्यासाठी संघर्षाची भाषा बोलली, टीका चुरफडी केली. आज तिथल्या मुख्यमंत्र्याला तुरुंगामध्ये टाकलेली. याचा अर्थ एक गोष्ट आहे की त्यांच्या मनासारखी गोष्ट असेल, त्यांच्याकडून टीका चुरफडी करत असेल तर जो मुख्यमंत्री असला त्यालाही सत्तेतून काढून तुरुंगामध्ये टाकायचं काम कधी या देशामध्ये झालं नव्हतं. आज त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. राजकीय पक्षाच्या नेत्यांच्यावर टीका चुरफडी केल्याशिवाय त्याला झोप येत नाही. राहुल गांधी एक देशाचं तरुण, या घरानं देशाच्या स्वातंत्र्यासाठी मोलाची कामगिरी केली. त्यांनी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत देशातील